नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासोबत एक योग शेअर करणार आहे। तो योग मी रोज करते आणि त्यामुळे माझ्या आयुष्यात खूप प्रमाणात सुधारणा झाली आहे। फॉर एक्झाम्पल, मला काही गोष्टींमध्ये त्रास होत होता, म्हणजे मला असं वाटत होतं की मला आता चष्मा लागेल, म्हणजे नजरेत थोडा प्रॉब्लेम नाही बोलू शकत, पण थोडंसं धुंदलं दिसत होतं। ठीक आहे, मग असं वाटलं आता चष्मा लागेल। आता आपण एवढं युट्यूब म्हणजे एवढं सोशल मीडिया पाहतो, होऊ शकते ह्या गोष्टी। आणि मग लक्षात राहण्याच्या प्रमाणे थोडंसं कसं आपल्या डोक्यावरती खूप स्ट्रेस असेल, राईट? मग त्यावेळी जबाबदारी, टेन्शन्स, बॉदरेशन, एन्झायटी इतक्या प्रमाणात असते ना, मग जे लक्षात ठेवायला पाहिजे बरोबर तेच आपण विसरून जातो, आणि जे लक्षात नको बरोबर ते आपल्या समोर येत असतं। तर हा एक इश्यू होता, आणि त्यामुळे काय होतं, आपला आत्मविश्वास असतो ना, तो पण असा खाली जातो, बरोबर, तो डाऊन होतो। जेव्हा आपण चांगल्या गोष्टी करतो ना, तर आपोआप आपला आत्मविश्वास त्याची डिग्री अशी वाढत 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 जाते। तर मग मी काय करू, हा प्रश्न होता। पण ह्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं माझे सद्गुरू जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज। एकदा आम्ही समस्या निवारणच्या प्रोग्रामला गेलो होतो, तर तिथे एकाने समस्या घेतली होती आणि ती नकळत माझ्या कानावर आली, तर त्याचं निवारण माझ्या कानावर आलं। आणि ऍक्च्युली माझ्या मनात पण तशीच काहीतरी समस्या होती। तर त्या मुलाचं असं होतं की तो खूप अभ्यास करतो पण लक्षातच राहत नाही। ठीक आहे, तर तेव्हा सद्गुरूंनी एक योग सांगितला होता, तो होता त्राटक योग। त्याच्याबद्दल मी ऐकलं होतं पण मी कधी केलं नव्हतं ट्राय। सो हा आहे त्राटक योग। त्यासाठी आपण एक निरंजन घ्यायचं, ठीक आहे, अशा पद्धतीने ते लावायचं आणि आपल्या बरोबर आय लेवलला ते एक फुटावर ठेवायचं, ठीक आहे, अशा पद्धतीने आय लेवलला। आणि ते कमीत कमी सुरुवातीला 5 मिनिटं, मग आपण नंतर त्याचा टायमिंग वाढवू शकतो, 10 मिनिटं, 15 मिनिटं, एक टप पाहायचं त्याला, ठीक आहे, निरंजन लावायचं आणि ते आपल्या आय लेवलला ठेवून, बरोबर ह्या आय लेवलला ठेवून 5 ते 10, 10 ते 15 असं तुमच्या हिशोबाने तुम्ही टायमिंग त्याचा वाढवू शकता। तर ते रोजच करायचं। त्याने काय काय गोष्टी होतात, तर स्मरणशक्ती वाढते, त्याच्यानंतर समय सूचकता, योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते, कारण आपलं कॉन्सन्ट्रेशन होतं, कॉन्सन्ट्रेशन करण्याची पॉवर वाढते, फोकस वाढतो, त्याच्यामुळे आपण योग्य निर्णय घेतो, विचारांची प्रगल्भता वाढते, साधक बाधक विचार करण्याची क्षमता वाढते, आत्मविश्वास, आत्मबळ वाढतं। आणि आपल्याला जर दिसण्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल, ठीक आहे, चष्मा वगैरे आपल्याला लागणार असेल किंवा लागलेला असेल, तर तो सुद्धा कमी होतो। त्याचा जो पॉइंट चष्म्याचा जो नंबर असतो तो सुद्धा कमी होतो, आणि लागणार असेल तर तो लागतच नाही। फॉर एक्झाम्पल, मला असं वाटत होतं की मला लागेल, पण थँक्यू माऊली, बरोबर टायमिंगवरती मी ते ऐकलं। आणि आता मी सांगू शकते की हा योग मी रोजच करते। सुरुवातीला 5 मिनिटं केला, 10 मिनिटं, आता 15 मिनिटाचा टायमिंग ठेवलेला आहे। त्याला आपण मेडिटेशन सुद्धा बोलू शकतो। मेडिटेशन आता नाही करते मी, मॉर्निंगला करते, पण आता हा व्हिडिओ करायचा म्हणून मी तुम्हाला दाखवलं। पण ह्याची काही वेळ काळ नाहीये, हे पण मी तुम्हाला सांगते। असं नाही की पहाटेच उठलं पाहिजे, नाही, तुम्हाला ज्यावेळी छान वाटेल, असं वाटलं की नाही मला आता करायचंय, त्यावेळी तुम्ही करू शकता। कसं असतं, आपलं मन प्रसन्न आनंदी पाहिजे, त्यावेळी आपण जी पण गोष्ट करतो ना ती फलदायी होते, बरोबर। सो तुम्हाला सुद्धा असा काही इश्यू असेल, चष्मा लागेल असं वाटत असेल, किंवा स्मरण करण्यामध्ये काही प्रॉब्लेम होत असेल, काही समस्या असेल, आत्मविश्वास डगमगत असेल, तर तुम्ही हा त्राटक योग नक्कीच करा, कारण मी अनुभव घेतलेला आहे स्वतः, म्हणून मी हा व्हिडिओ बनवते आणि तुमच्यासोबत शेअर करते,
मला अनुभव आलेला आहे. माझी फोकस करण्याची क्षमता वाढत आहे, लक्षात ठेवण्याची क्षमता वाढत आहे. मला नजरेने खूप छान म्हणजे चष्मा मला लागणारच नाहीये. खूप छान पद्धतीने मी सुईत दोरा ओवू शकते एकदम अचूक पद्धतीने. सो हा योग खरंच खूप चांगला आहे. तर तुम्हीही करा, मी सुद्धा करते. ठीक आहे. त्राटक योग. बस एवढं सांगायचं होतं, सांगून झालं. आता बाय बाय. नक्की करा आणि तुम्हाला अनुभव आला तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. बाय.